भगवान शिव यांनी श्रीकृष्ण यांना सुदर्शन चक्र दिले। यामागे एक सुंदर आणि महत्त्वाची पौराणिक कथा आहे, ती अशी। सुदर्शन चक्राचा जन्म फार वर्षांपूर्वी भगवान श्री विष्णू हे विश्वाचे पालन करत होते। एकदा त्यांनी सृष्टीतील दुष्ट आणि पापी शक्तींना नष्ट करण्याचा संकल्प केला। या कार्यासाठी त्यांना एका शक्तिशाली शस्त्राची गरज होती, म्हणून त्यांनी भगवान शंकरांची कठोर तपस्या सुरू केली। हजारो वर्षे विष्णूंनी तपश्चर्या केली, पण शंकर प्रसन्न झाले नाहीत। शेवटी विष्णूंनी शिवाची आराधना सुरू केली। त्यांनी रोज 1000 कमळाची फुले शंकराच्या चरणी अर्पण करण्याचा नियम घेतला। अनेक दिवसांनी शंकर विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी आले। त्यांनी विष्णूंना न कळू देता 1000 कमळांमधून एक कमळ चोरले। जेव्हा विष्णूंनी मोजणी केली तेव्हा त्यांना एक फूल कमी असल्याचे आढळले। एक फूल कमी पडल्यामुळे विष्णू चिंतेत पडले। आपला संकल्प पूर्ण न झाल्यामुळे त्यांना वाईट वाटले। तेव्हा त्यांना आठवले की त्यांचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत आणि त्यांना कमल नयन असेही म्हणतात। त्यांनी लगेच आपला एक डोळा काढला आणि तो शंकराच्या चरणी अर्पण केला। शंकरांनी दिले सुदर्शन चक्र। विष्णूची ही निस्सीम भक्ती आणि समर्पण पाहून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी विष्णूंना दर्शन दिले आणि म्हणाले, हे विष्णू, तुमच्यासारखा भक्त त्रैलोक्यात नाही। तुमची ही भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे। आता तुम्ही विश्वातील दुष्टांचा नाश करण्यासाठी जे शस्त्र शोधत आहात ते मी तुम्हाला देतो। असे म्हणून भगवान शंकरांनी आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र सुदर्शन चक्र श्री विष्णूंना दिले। हे चक्र विष्णूंना प्राप्त झाल्यावर त्यांनी ते आपल्या तर्जनीवर धारण केले। यानंतर विष्णूंनी त्याचा उपयोग दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी केला। हे सुदर्शन चक्र नंतर भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे आले, कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच 8वे अवतार आहेत। त्यामुळे हे चक्र मूळतः विष्णूंचे असून त्यांच्या अवतारामुळे ते श्रीकृष्णांकडे आले। या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळते की खरी भक्ती आणि समर्पण असेल तर कोणताही देव आपल्या भक्तासाठी काहीही करू शकतो।